सकाळ सकाळ देवपूजा झाली आहे बघू शकता. सकाळ सकाळ मन प्रसन्न होतं एकदम. असं घरात आपलं वातावरण पण छान होतं. तर पण छान स्वामींची पूजा झाली बघू शकता. आजचा दिवस तुम्हाला सुखात समृद्धी आणि आरोग्य जाऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना. मस्त वाटतं प्रसन्न. इथं आका बसलेली आहे. आता आकाची छान आंघोळ झाली, मस्त देवपूजा झाली, तुळशीला पाणी घालून झालं. होय आका? झालं ना. हा ना. पाणी घातलं, आंघोळ केली, हां तुळशीला पाणी घातलं, चे घेतला, हां. बसली आता. आता आपल्याला काय बनवायचं आहे आज? का हे आ थाप्यावडी. थापे वडी तुझ्या जुन्या पद्धतीची, हा, एकदम गावरान. गावरान करून लावते की. हां बघा कशी बनवते आमची आका. तर करून लावते तुम्हाला. हां आता काय काय घेतलं ते सांग चल. हो का, मिरच्या एवढ्या घेतल्यात, हां खोबरं घेतलंय. होय ते खोबरं ओललं आहे ना. हा, ओलं खोबरं, लसणाच्या फाटी घेतल्यात. हो का, हां कोथिंबीर घेतली, जिरं घेतलंय, मोहरी घेतली, मीठ घेतले, हळद घेतली, तेल घेतले. आता हो का, पावशेर बेसन घेतलं ही डाळीचं, हा, हरभरा डाळीचं पीठ आहे. डाळी. चला आता रेसिपीला छानशी सुरुवात करू. आमच्या आकाची प्रचंड आवडीची थापी वडी. चला तर मग आता मस्त रेसिपीला सुरुवात करू. हो का, ही हिरवी मिरची एवढ्या मिरच्या घेतल्यात. हां ह्या आता बारीक करायच्या. हां त्यातमध्ये ही लसूण टाकायचा. हां. लसूण. हो, हां त्या ही मीठ टाकायचं. म्हणजे मिरची बारीक होती लवकर. मग मिरची मीठ टाकल्यावर मिरची बारीक होती. तिखटाप्रमाणे घे, तुम्हाला किती तिखट लागते तेवढी मिरची. हो, ही काय घेतली. हां थोडंसं जिरं टाकलंय आकाने. जिरं टाकलं. आता हे आपल्याला मिक्सरमधनं फिरून घेऊ. हो, ही काय अशी मिरची बारीक करायची, बिन पाण्याची. पाणी नाही टाकायचं त्यात. पाणी नाही टाकायचं. आता गॅस पेटून घ्यायचा. आता कढई. मांडायची. पाहुण्या रावळ्याला आवडीच्या. पाहुण्यांच्या ना. पाहुणं म्हणायचं आवडीने करा थापे वडी ही करायचं. माळाला पण करतात ना थापी वडी. माळाला बी. माळाला करतात. हां मग ती विहिरी वाडीच करून खातात की. हां आमचं वडील गळ्यात माळ होती, मटण खात नव्हतं. हां तर 18 आवड्याला थापेवडी करायचं. हा ना. थापेवडी 8 आवड्याला हां म्हणायचं मला मटण खाल्ल्यावर लागतील होतं. हां माळ करत होता, हलवा किलो घातलेला नव्हता आमच्या वडिलांचा. होय. ते बकरी लावली तर रानात निघून जायचा गावात बकरीला. हा ना. निवड गावात येत ना, म्हणायचा काय रे पाप काढतात. मग काय. वाढ करतात म्हणा. मटण लई भारी होतं. ह्यात तेल टाकून घेतलं आता कढईत 2 पळ्या तेल आहे. आता काय टाकलं त्यात? जिरं टाकले. हां जिरं. आता मोहरी टाकते. हां जिरी मोहरी टाकली तेलात. हे काय टाकलंय का? हिंग ना. हा हिंग राहिला होता. हिंग टाकला, हळद टाकली, हिरव्या मिरचीचा आता वाटण. हिरवी मिरची टाकायची आता. लसूण घालून बारीक करून टाकायचं. आता त्यात सगळं फोडणी टाकून घेतली आता ह्याची. चांगलं लाल होतं भाजायचं, तळून घ्यायचं. पहिल्या का तू किती करायची घासल्या वड्या? सारख्या बाहेर हां आठवड्याला बाहेर. हां आता कुणाला नाचायचं फळ होते ना, डाळी करायचं घरी. हां पोतं पोतं हलवार भाजायचं, बिजू घालून हां डाळी करायचं, नमके करायचं, खायचं ताजं ताजं. डाळी. हां डाळ करायची, डाळ घरी दळायची. हां जात्यावर होय. भाजायची घरी हलवार. हां हे होतं कुटाण्याची काम. आता बिजू घालायचं, वाळवायचं, भाजायचं, मग ती डाळ वाळवायची, पुन्हा डाळ दळायची, मग करून खायचं. मग लाडून हिन किती बी दिवाळीला. लाडूच काय, पण घरच्या डाळीचं काय बी म्हण चव लागते. डाळ शेव काढायची,
वड्या करायच्या, आळूच्या वड्या, थाप्या वड्या, लाट्या वड्या, हम्म, काही करायचं मनाला वाटून ती वडी हम्म. उन्हाळ्यात टाकून घेते आता परातल्या. हां त्याला पाणी होतं मी हां, करूनच थापावं लागतं. हां नाही म्हणजे मग हाटायचं, मग ते हाटू घ्यायचं गट्ट. हम्म, हा. आणि मग आधी जाळा वापरून द्यायचं, मग थापायचं. हम्म. मग त्याला थाप्या वडी म्हणतात. जुन्या पद्धत तुला कोण शिकवली का? आमच्या आजी. आजी शिकवली होय. लय सुगरण केलं का तुला? आजी आमची लय होते सुगरण. हां जवळ बसवायची, म्हणायची हो का असं करायचं, हां. ध्यान धर म्हणायचं, असं करायचं. पण चांगलं ध्यान धरलंय की तू. मग हां तुझ्या हाताला किती चव आहे पण होय का? ध्यान देऊन केल्या होती चव, मन लावून करावं लागतं. हा ना. मग कोणाच्या आजीने शिकवली? वडिलाच्या का आईच्या? वडिलाची. वडिलाच्या आईने होय. आता ह्याला उकळी आणायची का? हा म्हणजे उकळी फुटून द्यायची आणि मग हाटायची. बरं. उकळी फुटली का नाही, हां त्याला पीठ हाटायचं. मग हाटाटो घ्यायचं, मग वापरून घ्यायचं आणि मग थापायचं. पहिलं लय व्हायचं, एवढ्याने काय व्हायचं, पहिलं किलो शहराचं पीठ हाटावं लागायचं. होय. मग माणसं लय मोठी होती, हां. कसलं मोठं होतं. हां मग सगळ्याला पुरायसारखं करायचं. करायचं. माझी आमचं वडील तर पडद्याच खायचं. होय. वड्या कापल्या म्हणायचं दिमाला खाऊ दे पडद्या. पण काय बी म्हण जुनं ते सोनं. आता फुटली का उकळी? आता ह्याला उकळी फुटली हा. हां कसल्या पाहिल्या ना? बुडका आणून खायचं. कशाचं? तुरीचं. तुरीचं? हां. लाकडं पानगडीचे आणून ठेवायचं, किती बी जमा करून. कशासाठी? 12 महिने पिठलं हाताय, भाजी हाताय, बघा आता. वडी हातायला. हा ना. तेव्हा आता हाटती बघा. बघा आता आकाक्ष हाटती. ध्यान देऊन बघा. बघा आता कसं हाटायचं. दुटुळे अजिबात होऊन द्यायचे नाहीत आहे का नाही? बघत राहायचं. हां कसं हात जेवायला लागतं. हम्म. नाही हात फिरला ना की मग गाठी होत्यात, हां पांढरं डिकड्या लागतात, मग चव लागत नाही. पिठाच्या डिकड्या बनतात. मग हम्म. ते कच्चं राहतं. हम्म. गाठ फुलली पीठ निघतात. हां शिजून द्यायचं. बारीक गॅसवर का? गॅस बारीक केला बघा आता. हो का बघा कसा घट गोळा झालाय आता. हो का बघा आपलं झालंय पीठ. आता एकदम असं निब्बर झालं. आता हे हाता थापायचं बघा ताटात. हम्म. थापायचं. बघा कसं होतंय आता. आता असं मोठं भांडं घ्यायचं. हे असं तेल लावलं ना खाली भांड्याला चिटकत नाही ताटाला. हम्म. मग ती चांगलं उलटतं. हम्म. बघा हो का गोळा असा खाली आता ओतून- ताटत. हां ओतून घेतलाय आता. हम्म. ह्याचा एकजीव करून असं करून ते थापायचं. हम्म. तुझे भारी झाले का पीठ? पीठ लय चांगलं झालं. हां तेव्हा असं थापायचं. असं पाण्याचा हात लावायचा गार पाण्याचा ना असं थापायचं. ऊन नाही ना. गरम गरम थापायचं आणि घ्यायचं का? हा, मग निवल्यावर नाही थापत. हा का? निवल्यावर नाही थापत अजिबात. निवल्यावर सुट्ट सुट्ट होतं ते. हं. ऊन थापून घेतलं ना हां म्हणजे मग थापत. हा ना. निवल्या अजिबात थापत नाही. हां हां गरम गरम टाकलं की लगेच थापायचं आपलं गार पाण्याचा हात लावून. पोळतं पण थापावं लागतं. हां पिठाचा गोळा पोळतो ना. पोळल्याशिवाय खाया येतं. मग हय आधी हाताला चटक आहे मग मिळते भाकर. मग तसं म्हणे काय उगा खोट्या नाहीत पाहिल्या.
चटकं निघल्याशिवाय खायला मिळत नाही. मिळत नाही. आयतं कोण द्यायचं होय. बघा आकाने कसली थापी वडी. बघा आमच्या आकाची बोटं कशी इथं. आमच्या आकाने लय कष्ट केले अहो. आमच्या आकासारखं कष्ट कोण नाही एवढं असं केलं. ऊस तोडायला सगळं गेलते आमच्या आका. केल्याशिवाय खायला मिळत नाही. हां कष्ट केल्याशिवाय पैसा मिळत नाही. हां. पैसे काम केलं तर सगळं दाम आहे. आका तर ऊस बी तोडलाय ना ग. अगं बाया 5 वर्ष कारखाना केलाय, मग सगळं करून घेतलं. हिरी पडल्यात, हां हिरीचं खरपान वाहिलंय, ताली घातल्यात, बघा तालीची दगडं उचलल्यात, बघा आमच्या आका दगडं खाल्ल्यात, खोरं टिकाव घेऊन. एवढं कष्ट करून सगळं आमच्या आका. तिला असा चष्मा नाही की जसली शुगर आणि बीपी सगळं नाही. खाऊन गावरान खाऊन कष्ट करून बी करायचे आणि करून बी सगळ्याला खायला घालायचे. हो, का असं थपलंय आता बघा. हां हो का. आता ही थोड्या आता काय टाकायचं. खोबरं, हां सुकं खोब म्हणजे ही वल्ल खोबरे बघा. ओलं खोबरं टाकायचं. हां मग ते बघा हॉटेलला काय करता मसवडी अशी जाय का. हाटीला आपल्याला ही चौकशी ऐकत. हा ना. थापी वडी बघा हॉटेलमध्ये काय करता असली आका. वडी ते लोकाला पुरवठ्यासाठी करतात. आता आपण घरी खायसाठी करतो. थोडं हां. नाजूक होतं, हम्म. आपला हात असतो. हॉटेलमध्ये काय आपण नाहीत का कराय, नाही ना. मग चव देत नाही त्याच्यामुळं. घरचं कशी चव देतं होय. मग हम्म. मस्त खोबरं टाकायचे आता. आता कोथिंबीर टाकून घ्यायची. बघा आता कशी झाली थापी वडी आकाच्या पद्धतीची एकदम अशी गावरान बघा पद्धत. थाप्या वडी. हां नाव काढताना आमच्या आकाचं. थापून वडी बघा खाताना नजर बघतानीच लागते. मग खातानी कशी चव देतोय तुम्हाला बघा. आता ही कापायची थोड्या वेळाने. हां लिवलं म्हणजे आता ह्याला थोडं 10-15 मिनिटं आपण ह्याला गार करायचं आणि मग वड्या कापून घेऊ. घ्यायचे. मग ती कापल्यावर तुम्हाला दावते. हां मग दाखवते तो 10-15 मिनिटांनी. हां आता अशा कापायच्या. झाले का? अशा बड्या थापल्यात. आता ह्या अशा कापून तुम्हाला दावत्या. हो का. काढून ठेवायचं. हो का. अशा अशा हो का. अशी वडी झाली. हो का कापून बघा. हो का. बघा कशी काय झाली. खाऊन बघा. मस्त होती गो लगेच. निघते बघा थापी वडी कधी झाली आकाच्या पद्धतीने बघा. मस्त अशी. हो का. मस्त झाल्यात आता. कसे काय झाले बघा. माणसाचं बघितलं तर नजर थांबून हा खाऊ वाटण, पाणी सुटन तोंडाला. आता ही वडी बघून कुणाच्या तोंडाला पाणी सुटले नक्की कमेंट करून सांगा. हो का. आणि आमच्या अक्काला ना छान छान अशा कमेंट पण करा. मस्त केल्यात आका वड्या तू आता. कसल्या वड्या येते बघा. लय भारी केल्यात आता. कापून काढल्यात बघा. हा थापी वड्या कापल्यात. बघा कशा कमेंट करून सांगा. हो का. आमच्या आकाला छान कमेंट करा आणि सांगा कशा वाटल्या वड्या. खाऊन बी बघा. आणि खाल्ल्यावर सांगा पुन्हा काय बनवायचंय ती सांगा. बघा वडी. चालते. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू म्हण. पुढल्या व्हिडिओला भेटू. असे छानशी एक रेसिपी घेऊन असंच काहीतरी करून दाखवते म्हणा. असे जुनी पद्धतीने दाखवते. तुम्ही सांगा काय करायचंय पद्धतीचं तुम्हाला करून दावते मी. बघा चालते. आणि खात जावा असलं करून. हा